नमस्कार, देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता वळूया महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीकडे। बातमी येत आहे मुंबईमधून। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। समी साखराच्या भ्याड हल्ल्यात मुंबईकरांना न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना आम्ही सर्वजण मिळून ताकदीने दिल्लीमध्ये खासदार म्हणून पाठवू, असं प्रसाद लाड म्हणाले असून महायुतीच्या नेत्यांचं त्यांनी आभार व्यक्त केला आहे। उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडनं ज्येष्ठ वकील माननीय उज्ज्वल निकम साहेब यांना लोकसभेची भाजपाच्या वतीने उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि खऱ्या अर्थाने मुंबईवर ज्यांनी दहशतवादी हल्ला केला त्या दहशतवादी कसाबपासून सर्वांनाच कंठस्थानी पोहोचवण्याचं काम न्यायालयामध्ये मग ते मुंबईचं उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल, ज्यामध्ये ज्यांनी केलं आणि मुंबईकरांच्या मागे पाठीमागे खंबीरपणे जे उभे राहिले आणि मुंबईला न्याय देण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी मुंबईला न्याय दिला त्याच मराठी ज्येष्ठ वकिलाला भाजपाने न्याय दिला। म्हणून आम्ही सर्वजण मिळून ताकदीने मुंबईमधून त्यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवू। माननीय मोदीजींचं, माननीय अमितभाईंचं, माननीय JP नड्डाजींचं, माननीय देवेंद्रजींचं, माननीय आशिषजींचं, माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींचं, एकनाथ शिंदेजींचं, अजितदादांचं मी मनापासून आभार मानतो की असा एक चांगला उमेदवार आम्हाला दिला, त्याला निवडून आणण्याची जिम्मेदारी आमच्या खांद्यावर आम्ही घेत आहोत आणि आशिषजींच्या नेतृत्वात लाखो मतांनी त्यांना लोकसभेत पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।